तर धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचा राजीनामा पंतप्रधानांकडे आता सोपवलेला आहे। यानंतर आपण बोलूयात राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आपल्या सोबत आहे। सुप्रियाताई, एक मोठी बातमी आपण बघतोय, धर्मेंद्र प्रधान यांना या सगळ्या आंदोलनाच्या आणि रोषाच्या पार्श्वभूमीवरती आता राजीनामा द्यावा लागलाय। एकतर उशिरा का होईना योग्य निर्णय, त्याचं मी मनापासून स्वागत करते। पण भारतातल्या युवा पिढी क्रांती करू शकते आणि अतिशय शांततेच्या पद्धतीने ज्या ही पिढी वागली आहे ह्याचा मला कौतुक फक्त नाही पण सार्थ अभिमान आहे। ताई, खरं तर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया या राजीनाम्याच्या नंतर देखील उमटताना दिसत आहेत। काही जण असं म्हणतात की केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही, तर त्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही, जोपर्यंत ही सगळी पद्धती बदलली जाणार नाही, तोपर्यंत याचा पाठपुरावा करणं महत्त्वाचं आहे। ह्याच्यात मोदीजींचं काल एक स्टेटमेंट आलंय, मला वाटतं संसदेमध्ये सविस्तर याची चर्चा झाली पाहिजे। नवीन बिल काय प्रस्तावित करतोय सरकार ते, पण नवीन पिढीचे मी मनापासून कौतुक करते की ज्या पद्धतीने नवीन पिढीने क्रांती केली आहे ती खूपच कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। आणि अगदी ताई, पुढच्या आठवड्यामध्ये या सगळ्या विषयी सरकार संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान चर्चा देखील करणार असल्याचं कळतंय, तर नेमकी काय भूमिका मांडली जाईल? सोमवारी पार्लमेंटमध्ये ते बघताय। माझी विनंती आहे सरकारला की नुसते रील्स करून चालणार नाही, सरकारने संसदेत बोललं पाहिजे। संसद कशासाठी आहे? लोकशाही आहे, दडपशाही नाही आहे। लोकशाहीमध्ये संसदेचं खूप महत्व आहे। संसदेत स्टेटमेंट्स पाहिजेत आम्हाला। अगदी अगदी हो, अगदी। सुप्रियाताई, तुम्ही देखील आणि शरद पवार तुम्ही दोघांनी देखील पंतप्रधानांची भेट घेतलेली होती। त्या दरम्यान एकूणच हा रोष किंवा पेपर फुटी, विद्यार्थ्यांचे प्रश्न यावरती काही बोलणं झालं होतं तुमचं मोदींसोबत? खासदार सुप्रिया सुळे आपल्या सोबत होत्या आणि त्यांनी या सगळ्या विषयी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे। अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा हा राजीनामा झालाय। त्यांनी स्वतः या संदर्भामध्ये सोशल मीडियावरती पोस्ट करून माहिती दिली। आणि अर्थातच या राजीनाम्याच्या नंतर आता कॉकरोच जनता पार्टीचं जे आंदोलन होतं त्याला एक मोठं यश आल्याचाच एक मतप्रवाह सध्या बघायला मिळतोय। आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक असणारे अभिजित दिपके आपल्या सोबत असतील आणि वेदांत नेब त्यांच्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी। वेदांत, तर जंतर मंतरवरती हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामधली काही दृश्य अगदी आपण काही वेळापूर्वी बघितली। काहीसं हिंसक असं स्वरूप या आंदोलनाला येताना दिसत होतं। मात्र आता अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। जोपर्यंत हा राजीनामा होणार नाही तोपर्यंत या जागेवरून कुणीही हलणार नाही, अशा पद्धतीचं विधान किंवा अशा पद्धतीचा निर्धार कालच त्यांनी केला होता। धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा